राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटाची नेक्सॉन गाडी, जी की आपल्याला येऊन जाते पेट्रोल आहे, CNG, डिझेल आणि इलेक्ट्रिकमध्ये पण अवेलेबल असते. तर आता आपल्या समोर जो मॉडेल आहे हे पेट्रोल प्लस CNG मध्ये येऊन जाते आणि मायलेजमध्ये आपल्याला चांगलं हे ऑप्शन येऊन जाते. सेफ्टीमध्ये पण आपल्याला चांगलं ऑप्शन वगैरे येऊन जाते. तर आज आपण नाही याच गाडीची रिव्ह्यू करणार आहोत. आता याची जुनी प्राइसिंग, जी जुनी गाडीची प्राइस होती ती आपल्याला 9,99,000च्या जवळपास जायची. म्हणजेच की 10 लाख आपल्याला एक शोरूम जायचे आपल्या वाशिममध्ये. बाकी शोरूमची डिटेल्स वगैरे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि आता आपण बोलू गाडीबद्दल. सगळ्यात पहिले गाडीची जी चाबी वगैरे ती या टाईपची येऊन जाते. यामध्ये आपल्याला लॉक अनलॉक आणि इथून आपण जे हिटेड ह्याला ऑन आणि ऑफ इथून करू शकतो. आणि दुसरी जी की आपल्याला ती साधी की होऊन जाते, पण ही आपल्या फ्लिप कीज आपल्याला भेटून जाते गाडीमध्ये. तर आपण बोललो गाडीबद्दल, तर गाडी वगैरे ते समोरून लुक वगैरे म्हणतात ते आपल्याला एकदम छान प्रकारे येऊन जाते. आणि सेफ्टीमध्ये पण गाडी आपल्याला नाही का 5 स्टार आपल्याला मिळून जाते. तर आपण सेफ्टीबद्दल आपण जास्त विचार करायची काही परेशान नाहीये गाडीमध्ये. आता आपण जर बोललो बाबा याच्यानंतर जे आपलं इंजिन असते, तर टाटा मोटर्स नाही का आपल्या CNG गाडीमध्ये का सगळ्यात पहिले आपल्याला जे टर्बो इंजिन असते ते आपल्या CNG गाडीमध्ये देत आहे. नॉर्मली आपल्याला अदर कंपनीमध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला टर्बो इंजिन मिळत नाही. पण टाटाची आपली नेक्सॉनमध्ये आपल्याला 1.2 लिटर टर्बोचार्ज रिव्हर्टोन इंजिन आपले मिळून जाते गाडीमध्ये. जेणेकरून आपल्याला 1199 सीसीचं इंजिन जाते. ते पण आपल्याला 3 सिलेंडर म्हणता येईल. आणि जे मॅक्सिमम पॉवर वगैरे असते आपल्याला BHP म्हणता येईल ती आपल्याला. BHP आपल्याला BHP आपल्याला येते 99ची. म्हणजे टॉर्क वगैरे आहे ते आपल्याला येते 170 न्यूटन मीटरमध्ये येऊन जाते. टर्निंग रेडियसबद्दल आपण जर बोललो तर ते आपल्याला 5.1 मीटरमध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. त्यानंतर जे फ्यूल टँक असते याच्यामध्ये म्हणजेच की पेट्रोल टँक वगैरे आपल्याला किती लिटरचं आहे. तर जे पेट्रोल टँक आहे ते आपल्याला येऊन जाते 44 लिटर आणि जे CNG टँक म्हणता येईल तो आपल्याला येऊन जाते 60 लिटरमध्ये. आणि 60 लिटर कारण की याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे आपल्याला जे म्हणता येईल बुवा की टँक येऊन जातात आपल्याला CNGमध्ये. आता आपण जर बोललो याच्यामध्ये जे आपले डायमेन्शन्स वगैरे असते ती आपल्याला 4 मीटरच्या अंदरच आहे. आणि GSTमध्ये याचं नवीन प्राइसिंग घ्यायची बाकी आहे. तर ती अजून रिव्हील झालेली नाही. जुनी प्राइस तुम्हाला मी सांगत आहे, जे की 10 लाखापर्यंत येते. आता आपण बोललो जे लेंथ म्हणता येईल टोटल लांबी गाडीची ती आपल्याला येऊन जाते 3995 मध्ये. आणि जे गाडीची रुंदी वगैरे म्हणता येईल आपल्याला ती 1804 मध्ये येऊन जाते. आणि जे उंची वगैरे म्हणता येईल गाडीची ती आपल्याला 1620 मध्ये मिळून जाते. तर राहिली गोष्ट व्हीलबेस बद्दल, तर आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे म्हणता येईल तो आपल्याला येऊन जाते 98 मध्ये. आणि ग्राउंड क्लिअरन्स वगैरे 208 मध्ये येऊन जाते. ग्राउंड क्लिअरन्स आपण जर बघितलं तर आपल्याला या सेगमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ग्राउंड क्लिअरन्स वगैरे आपल्याला नेक्सॉनमध्येच मिळून जाते. आणि त्यानंतर म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स जेवढं चांगलं जास्त असेल आपली गाडी जे खराब रोड वगैरे असेल तर खाली लागायचे चान्सेस कमी होऊन जातात. त्या संगत आपण जर बोललो पाहिजे बुटफेस वगैरेबद्दल, तर ते आपल्याला 321 लिटरमध्येच येऊन जाते. आणि आता राहिली गोष्ट मायलेजबद्दल, जे आता ही आपली टाटाची नेक्सॉन आहे ही आपल्याला मायलेज काय देईल CNG वगैरेमध्ये पेट्रोलमध्ये वगैरे. तर आपण कंपनी क्लेमबद्दल जर बोललो जसं 17.5-18 पर्यंत आपल्याला जशी देते आपल्याला ही, आणि आपल्या चालवण्यावरती पण डिपेंड वगैरे राहते. त्यानंतर आपण बोललो आता जसं याच्यानंतर आपल्याला जे टॉप स्पीड वगैरे असते कितीपर्यंत जाऊ शकते तिची हाय स्पीड वगैरे तशी आपल्याला 180 पर्यंत दिलेली आहे. आणि गाडीमध्ये आपल्याला फीचर्स वगैरे म्हणतात ते आपल्याला लय टाईपचे आपल्याला म्हणजेच की या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगू पण शकणार नाही, एवढे फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळून जातात. सगळ्यात पहिले आपण समोर जर बोललो आपल्याला टाटाचा लोगो इथं येऊन जाते. आणि इथं आपले DRS आणि इंडिकेटर्स आपल्या दोन्ही इथंच येऊन जातात. हेडलाईट वगैरे जे आपल्याला ऑल LED आहे, तुम्ही पाहिजे असेल तर याला अपडेट वगैरे करू शकता. खाली आपण जर बोललो इथं पूर्ण ब्लॅक वगैरे येऊन जाते, नंबर प्लेट इथं लावू शकता. टोचची जागा आपल्या इथे येऊन जाते. म्हणजेच की तुमची गाडी जर कुठं फर्स्ट आपण नाही का इथं हुक वगैरे लावून गाडीला बाहेर खेचू शकतो. गाडीमध्ये आपल्याला नाही का CNG स्टिकर वगैरे आपल्या त्या साईडमध्ये येऊन जाते. आणि इथं जे मिरर वगैरे फोल्डेबल नाही तर हे नॉर्मल येतं. आपलं पियानो ब्लॅकमध्ये येऊन जातात. इंडिकेटर्स फक्त आपल्या वर येऊन जातात, फेंडरवर आपल्याला भेटत नाहीत. ते चांगली गोष्ट आहे. टायर्सबद्दल जर आपण बोललो होता, जसं आपल्या गाडीमध्ये जे टायर्स वगैरे ते Goodyearचे टायर येतं. आणि जे टायर साईज वगैरे म्हणतात आपल्याला, जे टायर्स आपल्याला येऊन जाते 195 60R 16 इंचेस आपल्या टायर होऊन जाते. समोर आपल्या डिस्क ब्रेक येतात, मागं ड्रम ब्रेक सिस्टीम मिळून जाते. आणि गाडीमध्ये जर डिस्क ब्रेक जर असेल आणि त्यानंतर ABS CBD हिलर कंट्रोल या टाईपचे जर फीचर्स जर असतील तर ब्रेकिंग वगैरे करायला आपल्याला अजून चांगलं सोपं होऊन जाते. आणि त्यानंतर आपण जर बोलवायचं मागून पण एकदा लुक वगैरेबद्दल, तर मागून पण इथे वगैरे आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. एकदा आपण बोलूया इंटिरियरबद्दल. आणि आपला स्मार्ट प्लस आपल्याला जो व्हेरियंट वगैरे आपल्याला बोलता येईल. याचं जे डोर वगैरे इथं आपल्याला नाही का विंडो कंट्रोल वगैरे, लॉक अनलॉक आणि चाइल्ड लॉक सिस्टम वगैरे जे आपल्याला नाही का इथं हे फीचर्स येऊन जातात.
बाकी आपलं साऊंड वगैरे सिस्टम आपल्या इथे येऊन जाते. सीटचे जे कंट्रोल वगैरे ते म्हणतात आपल्या इथे येऊन जातात. गाडीमध्ये आपल्याला नाही का 6 एअरबॅग सिस्टम येऊन जाते. आता आपण बोलूया गाडीबद्दल अजून तर गाडी वगैरे आपल्याला एकदम खतरनाकच भेटून जाते. सगळ्यात पहिला आपण जर बोललो तर गाडीमध्ये आपल्याला नाही का टाटाचं जे आपलं इलिमिटेड लोगो असतो ते आपल्या स्टेअरिंगवरती येऊन जाते. बाकी तर आपल्याला काही कंट्रोल मिळत नाही. तर आपल्या याच्यानंतर जे मीटर वगैरे आहे ते आपल्याला फुल्ली डिजिटल मीटर वगैरे येऊन जाते. म्हणजे असं नाही आहे की बा नॉर्मल मीटर वगैरे आहे का, तसं नाही. प्रॉपर आपल्याला डिजिटल मीटर वगैरे येऊन जाते गाडीमध्ये. याच्यामध्ये नाही का आपल्या सगळ्या टाईपची जे इन्फॉर्मेशन वगैरे असते ती आपल्याला दाखवल्या जाते. त्यानंतर आपण जर बोललो सीएनजी मोड ॲक्टिव्ह आहे किंवा पेट्रोल मोड जर ॲक्टिव्ह वगैरे असेल ते पण आपल्याला याच्यामध्ये कळून जाईल. आता जे आपलं स्टेअरिंग वगैरे म्हणता येईल याच्यावर नाही का आपल्या टाटाचा लिमिटेड लोगो आहे. आणि या साईडला आपण जर बोललो बाबा डाव्या साईडला तर कॉल अटेन आणि डिस्कनेक्टेड वगैरे जसे फीचर्स वगैरे असतात ते आपल्याला नॉर्मली येऊन जातात गाडीमध्ये. पण आपल्या डाव्या आणि पण आपल्या उजव्या बाजूला आपल्याला काही कंट्रोल भेटत नाही. तर फक्त इथं MIDचे कंट्रोल वगैरे आपल्याला मिळून जातात. त्यानंतर आपण बोललो बाबा हेडलाईट सेटअपबद्दल तर ते आपल्याला उजव्या बाजूला येऊन जातात. हेडलाईट आणि इंडिकेटर्सचे आणि जे वायपर वगैरे म्हणतात ते आपल्याला डाव्या बाजूला येऊन जातात. गाडीमध्ये नाही का आपल्याला हार्मनचं आपल्याला जे स्क्रीन वगैरे आपल्याला मिळून जाते आणि त्याच कंपनीचे आपल्याला गाडीमध्ये स्पीकर पण येऊन जातात. त्याची स्क्रीन वगैरे म्हणतात ती आपल्याला एकदम छोट्या प्रकारे आपल्याला गाडीमध्ये ऑफर केलेली आहे. पण या स्क्रीनमध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सिस्टीम हे दोन्ही नाही का फीचर्स जे असतात ते फंक्शन करतात. गाडीमध्ये एअर वगैरे आपल्याला चांगले भेटून जातात. प्लस आपण बोलायला गेलो अधिक आपण जर बोलायला गेलो तर बघ गाडीमध्ये आपल्याला सेफ्टी पण आपल्याला नाही का चांगल्या प्रकारे अधिक जर आपण बोलायला गेलो सेफ्टीबद्दल आपल्याला सुरक्षा वगैरे पण आपल्या याच्यामध्ये चांगली मिळून जाते. 6 एअरबॅग वगैरे येऊन जातात आणि GSTमध्ये आता याची नवीन प्राइसिंग वगैरे याची बाकी आहे. आणि आता गाडीमध्ये आपण जर बोललो आपल्याला येऊन जातं 6 स्पीड नॅव्हिगेशन आपल्याला प्रॉपर भेटून जाते हे. आणि गाडीमध्ये नाही का आपल्याला रिव्हर्स कॅमेरा भेटत नाही. हा तुम्ही पाहिजे असेल तर आपल्या ॲक्सेसरी संग लावू शकता की रिव्हर्स गेल्यावर साईन येऊन जाते आणि सेन्सर करायची ॲक्टिव्ह होऊन जातात. पेट्रोल गाडी हे मतलब म्हणजेच की पेट्रोल प्लस CNG हे 6 स्पीड ट्रान्समिशन होऊन जातात. बाकी CNGचं मोड वगैरे इथून ॲक्टिव्ह आहे का नाही वगैरे हॅझार्ड लाईटचं बटन आलं आणि डिक्कीला आपण इथून ओपन करू शकतो. डिक्की आपण नाही का मागून वगैरे ओपन करण्यापेक्षा नाही का आपल्या इथून करावं लागेल. आणि जेव्हा पण नाही का तुम्ही डिक्की ओपन करसाल तर एक पी असं हॉर्न वाजवला जाईल. त्यानंतर आपण बोलू आमरेस इथं येऊन जाते. म्हणजे सॉरी हँडब्रेक वगैरे आपल्या इथे मिळून जाते गाडीमध्ये. बाकी गाडीमध्ये आमरेस वगैरे आपल्याला नाही आहे. पण आपल्याला हे एकदम पोर्शन एवढं चांगलं भेटून जाते की आमरेसाचं वाटत नाही काय गरज वगैरे आहे म्हणून. बाकी जे सीटची कम्फर्ट वगैरे म्हणतात ते आपल्याला एकदम छान प्रकारे आपल्याला चांगलीपणे अवेलेबल वगैरे होऊन जाते. बाकी गाडीमध्ये आपल्याला हार्ड प्लास्टिकच आपल्याला अवेलेबल आहे. आणि जे मिरर कंट्रोल वगैरे आहे ते आपल्याला काय इथं मिळून जातात जेणेकरून तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता तुमच्या ड्रायव्हिंगनुसार. आता आपण जर बोललो बुवा जे गाडीचं आपलं सेकंड रो असते की सेकंड रो आता आपण जर बोललो गाडीच्या सेकंड रो मध्ये की स्पेस वगैरे आपला कसा मिळून जातो. त्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं होतं की या गाडीमध्ये आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला फीचर्स होऊन जातील लाईट बोलता येईल किंवा रिफ्लेक्टर बोलता येईल. हा नाही का रात्रीच्या वेळेस नाही का कामा येऊन जातो. आता आपण जर बोललो बुवा जसं आता आतल्या साईडनं तर आतली नाही का तुम्ही आरामात नाही का बसू शकता. आणि मागं जे स्पेस वगैरे म्हणता येईल ते तुम्हाला नाही का एकदम छान प्रकारे आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जाते. आणि हेडरूम वगैरे पण नाही का आपल्याला एकदम बड्या ऑप्शनमध्ये येऊन जाते. पण जर खूप जास्त हायटेड माणूस असेल तर थोडी दिक्कत वगैरे होऊ शकते. मागं आपल्याला काही AC वेन चार्जिंग पॉईंट वगैरे हे काही मिळत नाहीये. तुम्हाला जे पाहिजे असेल तर तुम्हाला नाही का CNG मध्येच वरच्या व्हेरियंटकडे जावं लागेल. या मॉडेलमध्ये मिळत नाही. तर त्यानंतर पण बोललो बा जे आपले हेडरेस्ट जे असतात ते आपल्याला फक्त 2च मिळून जातात आणि 6 एअरबॅग वगैरे आपल्याला अवेलेबल आहेतच. त्यानंतर आपण बोललो बा जसं आता रिअरमध्ये गाडीची आपण जर बघितले बा बॅक प्रोफाईलबद्दल तर आपल्याला गाडीमध्ये कनेक्टेड टेललाईट वगैरे आपल्याला मिळत नाहीये. हे आपल्या मॉडेलमध्ये नाही. पण आपले जे ब्रेक लाईट वगैरे म्हणतात ते LED हे इंडिकेटर्स वगैरे LED मध्ये मिळून जातात. आणि टाटाच्या गाडीवरती आपल्या इथं टायगरचे साईन वगैरे येऊन जाते. त्यानंतर आपण जर बोललो तर इथं आपल्याला येऊन जाते CNGचा लोगो वगैरे आपल्याला मिळून जाईल. आणि वरी आपल्याला नॉर्मल एंटिना वगैरे आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जाते. खाली जर बघता आपल्याला निक्सॉनची बॅजिंग होऊन जाते ते 3D मध्ये आहे. आणि जे ICNG गाडी आपली आली म्हणजे CNG येतं आपल्याला ICNGचं लोगोवर आपल्या इथे मिळून जाते. आता डिक्की वगैरे तशी अनलॉक केलेली आपण ही. कारण की त्या अनलॉक वगैरे करायचे ऑप्शन नाही आपल्याला आतून करावं लागेल. त्यानंतर आपण बोललो पाहिजे जे CNG टँक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला इथं 2 येऊन जातात. टोटल CNG आपल्या याच्यामध्ये नाही का आपण 7 लिटर टाकू शकता. बाकी जे जॅक वगैरे म्हणता येईल टूल्स वगैरे म्हणता येईल ते आपल्याला नाही का याच्या अंदर अवेलेबल करून दिलेले आहेत. पार्सल ट्रे वगैरे नाही का तुम्ही गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळेस नाही का लावू शकता. जेणेकरून नाही का काही सामान पार्सल ट्रेवरती पण तुम्ही ठेवू शकता. आणि राहिली गोष्ट सेन्सरबद्दल तर आपल्याला पार्किंगमध्ये 2 सेन्सर येऊन जातात. रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्याला भेटत नाहीये. पण तुम्ही पाहिजे असेल
तर तुम्ही नाही का सिरीज संघ घेऊ शकता. नंबर प्लेटवरती आपल्याला पांढरी लाईट येऊन जाते, पिवळी लाईट वगैरे आपल्याला मिळत नाही, जे की चांगली बातमी आहे. आणि इथं आपल्याला येऊन जाते हिचं जे हायलॉन स्टॉप लॅम्प वगैरे म्हणता येईल. मागे आपल्याला जे रिअर डिफॉगर वगैरे म्हणता येईल ते आपल्याला अवेलेबल नाही, आणि जे वायपर वगैरे म्हणता येईल तो पण अवेलेबल नाहीये. फक्त आपल्याला इथं सीएनजीचं बॅजिंग वगैरे येऊन जाते. आणि जे गाडीमध्ये तुम्ही सीएनजी वगैरे टाकू शकता ना, तर सीएनजी जागा वगैरे आहे ती तुम्हाला नाही का साईडने मिळून जाईल. हे तो आपण जसं एकदा ओपन केलं, आणि एकदा बोनट व्ह्यू पण राहिला तुम्हाला दाखवायचा, एकदा बोनट व्ह्यू पण दाखवतो. तर इथून नाही का तुम्ही गाडीमध्ये सीएनजी इथून टाकू शकता, आणि डिझेल सॉरी पेट्रोल वगैरे तुम्ही इथून टाकू शकता गाडीमध्ये. हे टाटा मोटर्सने एकदम चांगली काम केलेली आहे, की सीएनजीचं जे टाकायचं जागा दिली ते फुल टँकच्या बाजूला दिलेली आहे. बाहेर वगैरे असं एक्स्ट्रा काही दिलेलं नाहीये. आता आपण बोलूयाचं जे बोनट वगैरे व्ह्यू बद्दल, एकदा बोनट व्ह्यू राहिलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हा जो आपला इंजिन वगैरे गाडीचं या टाईपमध्ये येऊन जाते. 1.2 लिटर आहे. टर्बोचार्ज रिव्हॉल्ट इंजिन येऊन जाते गाडीमध्ये, जे की आपल्याला येऊन जाते 3 सिलेंडर आहे. पण सीएनजी गाडीमध्ये आपण जर बघितलं सीएनजी सेगमेंटमध्ये अंडर 4 मीटर, तर आपल्याला नाही का याच गाडीमध्ये टर्बो इंजिन मिळून जाते, जे की जास्त पॉवर काढून देते आपल्याला. बाकी तुम्हाला माहिती आहे इंजिन वगैरे बद्दल याच्यामध्ये, जसं की ऑइल वगैरे तुम्ही टाकू शकता, इथून चेक वगैरे करू शकता. हे की तुम्हाला बाकी नॉर्मल माहीतच आहे. तर या टाईपचं आपलं जे इंजिन बे वगैरे गाडीचं येऊन जाते, आणि प्रॉपर आपल्याला इन्स्टॉलेशन वगैरे बी भेटून जाते गाडीमध्ये. आणि गाडी एकदम मन वगैरे म्हणता एकदम हेवी टाईपमध्ये आपल्याला मिळून जाते. तर ही होती टाटाची नेक्सॉन, जी की आपल्याला स्मार्ट प्लस मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये. आणि जी जुनी प्राइसिंग बद्दल बोललो तर ती आपल्याला 10 लाखाच्या जवळपास भेटायची. आता याची जी नवीन प्राइसिंग वगैरे ती आपल्या 22 तारखेला रिव्हील होऊन जाईल, तर तुम्हाला नाही ते व्हिडिओमध्ये मी कळवून देईल. तर हा होता आजचा रिव्ह्यू करा. तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण नाही कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन येत आहे त्याला पण नका दाब जा. भेटूया तुमच्या संग नवीन व्हिडिओ.